असा दिवस मावळत चाललाय. तर जसं आम्हाला टाइम भेटेल ना तसं आम्ही रोज शेतामध्ये संध्याकाळच्या इव्हिनिंग टाइमला येण्याचा प्रयत्न करतोय. कारण की आल्यानंतर खरंच इतका मूड फ्रेश होतोय आणि इतकं छान वाटतं ना. आणि बरोबर सूर्य मावळायच्या टायमाला म्हणजे व्ह्यू पण अगदी छान येतो. त्याच्यामुळं बरं वाटतं. ऊन ऊन वगैरे पण सर्व खाली होऊन जातं. भर उन्हाचं कसं नको वाटतं बाहेर यायला. त्याच्यामुळं ऊन वगैरे सगळं खाली झालं की आम्ही येतो एक फेरफटका मारण्यासाठी. तर मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा इथून इथपर्यंत अशा भरपूर अशा भुईमुगाच्या शेंगा केलेल्या आहेत. म्हणजे घरगुती खाण्यापुरत्या भरपूर होतील. जेणेकरून एक दोन अडीच पोत्याच्या आसपास सहज होतील. आणि काय थोडंफार असं माळवं आणि इकडून पण असं खाली मोठंसं रान आहे. याच्यावरती मी लाईव्ह व्हिडिओ सुद्धा केलेला आहे. तुम्ही जाऊन बघू शकता. तसं तर आता हल्ली आपल्या चॅनलवरती ब्लॉग टाकण्यासाठी खूप गॅप पडलेला आहे. पण समजून घ्या. आणि व्हिडिओसुद्धा खूप लेट येत आहेत. मला वाटते जवळजवळ हा व्हिडिओ मी आता ना 2-3 महिन्यातून अपलोड करते. हा व्हिडिओ मला वाटते की आम्ही गावी उन्हाळ्याच्या सुट्टीला मी म्हणजे माहेरी होते ना तेव्हा आम्ही काढलेला आहे. मुलं मस्त एन्जॉय करत होती गावालासुद्धा खरं. कारण इकडं असं काही फिरायला वगैरे भेटत नाही. मग गावची ती हिरवी शेती वगैरे बघितली की मुलांना मोकळ्या अंगणी खेळायला बरं वाटतं. तिथं पप्पासुद्धा वैरण उचलत होते. मी म्हटलं पप्पांना थांबा मी पण तुम्हाला थोडी मदत करते. बघावं म्हटलं आपल्याला पण उचलते का, जोराचे कामं होतात का. उचललं मी स्वतः. कारण मी पप्पांना मदत मागत होते की तुम्ही उचलू लागा. पण पप्पा मला बोलत होते उचल बघू कसं उचलत नाही. म्हणून मी ते उचललं. पण मला ज्याच्याने ते झालं खरं छान वाटलं. पहिलं कसं लग्नाच्या आधी आम्ही जास्त रानात कधी जायचो पण नाही. म्हणजे एवढं त्याबद्दल कधी हेवाच वाटत नव्हता. पण जसं लग्न होऊन मुंबईला राहायला लागले तसं शेती, मळा, रानातल्या गोष्टी, हिरवा भाजीपाला वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व समजलं. कारण आता आपण मुंबईच्या ठिकाणी बघतोय किती केमिकल प्रोडक्ट म्हणजे कुठलीच असं खाण्याचं फळभाज्या वगैरे अशा नाहीत की त्याच्यावर फवारणी नाही आहे. त्याच्यामुळे रानातलं ते थोडं का असेना पण आपलं चांगलं हेल्दी असलं की खायला ते आता बरं वाटतं. म्हणजे शरीराची काळजी आता खूप घ्यायला आवडते असं थोडक्यात म्हणलं तर काय बिघडणार नाही. सकाळचं पण वातावरण एकदम छान असतं. दारापुढं अगदी झाडं वगैरे आहेत हिरवी. गाई म्हशी वगैरे आहेत. त्याच्यामुळे वातावरण कसं एकदम फ्रेश होऊन जातं. छान वाटतं. फुलांची झाडं वगैरे मस्त तऱ्हेची लावलेली आहेत. खरं तर मला पूर्ण घराचाच ब्लॉग शूट करायचा होता होम टूर. पण तो काय झाला नाही. आणि ही जी मी उपडते ते भुईमुगाच्या शेंगा आहेत. बऱ्यापैकी जवळपास जास्त प्रमाणात होत्या. त्यावेळेस एकदम म्हणजे लावून 2-3 महिने झालेलं होतं. 2 महिने तर झाले असतील. त्याला काही शेंगा एवढ्या नव्हत्याच. मी उपडून बघत होते खायला वगैरे येतात का असं. पण त्याला नव्हत्या शेंगा. त्याच्यानंतर परत आम्ही इकडे आलो आणि 3-4 महिन्याने शेंगा निघल्या. तर आम्ही आता इथं ब्लॉग बनवायला इथं रानात म्हणून. आणि मी एवढं मोबाईलमध्ये शूट करते बघते म्हणल्यानंतर नाही तर सिद्धी सईची तर गडबड चालूच होती. कारण सिद्धीचं म्हणणं असं होतं की मी पण ब्लॉगमध्ये बोलते. खूप छान प्रकारे ते मांडण्याचा प्रयत्न करते आणि छान बोलते सुद्धा. आणि इथं समर्थचे पप्पा आलेले होते आणि त्यांना आवरून जेवण करून निघायचं होतं. पण समर्थ काही त्यांना सोडतच नव्हता. कारण किती दिवसातनं पप्पा आलेत त्याच्यामुळं. आणि हे तर काय असंच इकडं तिकडं चालत राहतं. गावी गेलं की अभ्यास नाही काय नाही. मोबाईलवरती गाणी लावायचे आणि डान्स करत बसायचा. आणि हा मी वरून व्ह्यू घेतलेला आहे. वरून पण दृश्य चांगलं येतं म्हणून. सो आपले व्हिडिओ येत राहतील.